महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील परसोडा गावाजवळच्या आरटीओ तपासणी नाक्यावरती सुरू असलेल्या कथित अवैध वसुली प्रकरणानं पुन्हा डोकं वर काढलंय। पुढारी न्यूजनं या संदर्भात 4 महिन्यांपूर्वी बातमी प्रसारित केली होती। काही काळ ही अवैध वसुली त्यानंतर बंद झाली, मात्र आता पुन्हा एकदा ट्रक चालकांकडून वसुली सुरू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। विशेष म्हणजे मध्यरात्री आरटीओ अधिकारी स्वतः उपस्थित राहून ही वसुली करत असल्याचा आरोप केला जातोय। महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील परसोडा जे गाव आहे त्या ठिकाणी अवैधरित्या आरटीओ चेकपोस्टच्या नावाखाली ट्रक चालकाकडून वसुली होत असल्याचा प्रकार आपण 4 महिन्यापूर्वी उघडकीस आणला होता। त्यानंतर या ठिकाणी कारवाई करत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सूचना मिळताच हे जे पथक हे जी वसुली पथक आहे ते एक प्रकारे बंद झालं होतं। त्यामुळे काहीसा दिलासा जे आहे ट्रक चालकांना मिळाला होता। मात्र त्यानंतर तब्बल 4 महिन्यानंतर चंद्रपूर आरटीओने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात परत एकदा ट्रक चालकाकडून वसुली केल्याचं चित्र स्पष्ट होत आहे। आधी खासगी जे व्यक्ती आहे त्यांच्या मार्फत या ठिकाणी वसुली केली जात होती। आपल्या समोर जे घर आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी ट्रक चालक या मार्गावरून वसुली केली जात असल्याचं स्पष्ट दिसत आहे। रात्रीचे 11:15 झालेले आहे। आपण या ठिकाणी उपस्थित आहोत। या ठिकाणी आरटीओचं वाहन आहे। आरटीओचं वाहन उपस्थित असताना ट्रक चालकाकडून सर्रासपणे पैसे घेतले जात आहे। आपल्याकडे काही ट्रक चालक सुद्धा आहे ज्यांनी आपली आपबीती सांगितलेली आहे। एक प्रकारे या ट्रक चालक जे 10 ते 12 हजार रुपये कमवणाऱ्या ट्रक चालकाकडून असा रोज 100 ते 200 रुपये या ठिकाणी जे आरटीओ विभागाच्या अधिकाऱ्याकडून वाटमारी केल्या जात असल्याचं स्पष्टपणे उघडकीस आलेलं आहे। यावर वरिष्ठ अधिकारी नेमकी कारवाई काय करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राहुल सुटकर, पुढारी न्यूज, परसोडा, चंद्रपूर।